This is your friendly reminder that immigration without assimilation is invasion. Got it? तुम्ही ज्या व्हिडिओची झलक आता पाहिली तो व्हिडिओ तब्बल 30 लाख लोकांनी पाहिलाय. हजारो लोकांनी रिपोस्ट केलाय. अनेकांनी त्यावर टीका केली आहे. पण या व्हिडिओत असं काय आहे ज्यावर इतकी टीका होतीये? अमेरिका आणि इराणच्या युद्धासोबत या व्हिडिओचा काही संबंध आहे का? या व्हिडिओत बोलणारी मुलगी कोण आहे? या व्हिडिओवरून भारताबाबत किंवा भारतीयांशी संबंध जोडत टीका का होतीये? कारण या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही भारतीय वंशाची आहे. प्रिया पटेल हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यामागचं कारण काय आहे? प्रिया पटेलवर इतकी टीका होण्यासारखं ती बोलली तरी काय? सगळं पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. जगभरात आखाती देशातल्या युद्धाची चर्चा आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण विरोधातल्या धोरणावरून टीका होतीये, तर दुसरीकडे ट्रम्प यांचे समर्थक असलेल्या मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन समर्थकांनीही ट्रम्प यांच्यापासून हात झटकलेत. पण या सगळ्यात भारतीय वंशाची असलेली प्रिया पटेल चर्चेत आली आहे. याचं कारण तिनं केलेला एक व्हिडिओ किंवा त्यात केलेलं एक वक्तव्य. प्रिया पटेल मूळ भारतीय वंशाची कंटेंट क्रिएटर आहे, जी सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. आधी पाहूया तिनं काय वादग्रस्त वक्तव्य केलंय, ज्यावरून सोशल मीडियावर ती ट्रेंड आणि ट्रोल होतीये. This is your friendly reminder that immigration without assimilation is invasion. Got it? हा व्हिडिओ प्रिया पटेलनं तिच्या एक्स या अकाउंटवरून शेअर केला, ज्यात ती म्हणतीये ही एक मैत्रीपूर्ण आठवण म्हणून सांगते. जर इमिग्रेशन असिमिलेशन शिवाय होत नसेल तर ते इन्व्हेजन ठरतं. म्हणजे काय तर आत्मसातीकरणाशिवाय केलेलं स्थलांतर हे आक्रमण असतं, असं प्रिया पटेलनं या व्हिडिओत म्हटलंय. आता हेच आणखी सोप्या शब्दात समजावून सांगते. जर एखादी व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन तिथली भाषा, कायदा सुव्यवस्था, तिथले राहणीमान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत नसेल तर ती व्यक्ती कायम स्थलांतरितच राहते, असं प्रिया पटेलनं म्हटलंय. प्रियाचं हेच विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं, ज्यामुळे तिच्यावर मोठी टीकाही होतीये. जी स्वतः इमिग्रेशन मधून म्हणजे स्थलांतरित होऊन इथं आली आहे, ती असं विधान कसं करू शकते, असं एका युजरनं म्हटलंय. तर काहींनी हा विरोधाभास असल्याचं सांगत ती स्वतःच्या ओळखीपासून अंतर ठेवत असल्याचं म्हटलंय. प्रियाच्या एका वक्तव्यावरून स्थलांतरित विरुद्ध मूळ अमेरिकन असा वाद आता सुरू झालाय. अमेरिकेत राहणाऱ्यांमध्ये आर्थिक स्थलांतरित म्हणजे नोकरी व्यवसायानिमित्त आलेल्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यावर अमेरिकेची अर्थव्यवस्था चालते. पण नेमका हाच मुद्दा प्रियाच्या विधानानं चर्चेत आलाय. खरं तर प्रिया पटेल एक कंटेंट क्रिएटर आहे. ती तिच्या रोखठोक विचारांसाठी ओळखली जाते. सोबतच ती एक मागा समर्थक कंटेंटसाठीही कायम चर्चेत असते. मागा ही चळवळ सध्या ट्रम्प यांच्या समर्थनासाठी चालवली जाते. आता प्रियाच्या आधीच्या व्हिडिओवर टीका होत असताना तिनं आणखी एक व्हिडिओ केलाय, ज्यामुळे तिच्यावर होणाऱ्या टीकेत वाढ झालीय. यात ती म्हणते, सगळ्या संस्कृती एकसारख्या नसतात, पण अमेरिकेला हे ठरवायचा अधिकार आहे की कोणत्या लोकांना ते देशात येऊ देत आहेत. या व्हिडिओवरूनही प्रियावर मोठी टीका झाली. यानंतर तिला पियर्स मॉर्गन यांच्या पियर्स मॉर्गन अनसेन्सर्ड शो मध्ये बोलावण्यात आलं. यात मॉर्गन यांनी प्रिया पटेल यांच्या विचारांवर कठोर प्रश्न केले. तसंच तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख केला. तुम्हाला एका विशिष्ट संस्कृतीचं पालन करणं बंधनकारक का वाटतं, असा सवाल त्यांनी केला. अमेरिकन संस्कृती म्हणजे नेमकं काय, असे प्रश्नही केले. यावर बोलताना प्रिया पटेल यांना भारतीय असण्यावरही प्रश्न केले गेले. प्रिया पटेल या वंशद्वेषी असल्याची टीका झाली. तसंच सावळ्या रंगावरूनही प्रिया यांना सवाल केले गेले. ही सगळी टीका झाल्यानंतर माझे वडील मूळ भारतीय आहेत, पण त्याआधी माझं कुटुंब युगांडा आणि युकेहून अमेरिकेत पोहोचलं, असं प्रिया यांनी सांगितलं. या सगळ्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे प्रिया यांच्या एका व्हिडिओमुळे अनेक प्रश्न चर्चेत आले. यात अमेरिकेत राहणाऱ्यांची अस्मिता, त्यांची ओळख आणि सामाजिक स्वीकृती या सगळ्याबाबत नव्यानं चर्चा सुरू झाली. या सगळ्यावरून सोशल मीडियावर प्रिया पटेल हे नाव चर्चेत आलं. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा.